हॅलो, गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, वार आहे शुक्रवार आणि सकाळची वेळ आहे. तर सकाळच्या वाजलेल्या आहेत 7 आणि इथे मी किचनची सगळी कामं आवरल्याच्या नंतर आली होती बेडरूममध्ये, बेडरूमची क्लिनिंग करण्यासाठी. कारण की इथं असं तसं तर काही क्लिनिंग करायची गरज नाही. कारण की आम्ही सगळेजण बाहेरच झोपलो होतो. रात्री शोले पिक्चर लावला होता. तर सगळेजण आम्ही पिक्चर बघत झोपलो बाहेरच. आणि कधी-कधी ना असं फुल फॅमिली मिळून ना एखादा पिक्चर बघणं हे ते ना छान वाटतं. कारण म्हणजे ना ते कोविडचे दिवस आठवतात मला तर ना. असं सगळेजण एकत्र होऊन पिक्चर बघायला जर हे केलं ना, तर कोविडच्या दिवसामध्ये पण सगळेजण आम्ही असंच सारखं म्हणजे पिक्चर वगैरे काहीतरी लावायचं आणि बसायचं. कारण घराच्या बाहेर निघायची म्हणजे अलाऊ नव्हतं त्या टायमाला. त्यामुळं घरात बसून सतत पिक्चर लावून बसायचं काहीतरी. हे त्या दिवशी म्हणजे त्या टायमाचे दिवस आठवले. तर मला छान वाटतं असं सगळेजण मिळून पिक्चर वगैरे बघायला. दुपारच्या टायमामध्ये तर आम्ही म्हणजे पिक्चर वगैरे लावून बघू शकतो. पण ना फुल फॅमिली नसते त्या टायमाला. त्यामुळं एवढं काही वाटत नाही. आम्ही दोघीजणीच मायलेकी असतो. त्यामुळं ते आपापल्या कामामध्येच बिझी असतो. आम्ही पिक्चर वगैरे बघत बसत नाही दुपारच्या टायमाला. पण संध्याकाळी मात्र स्वयंपाक वगैरे झाला, जेवणं वगैरे पटापट झाली, की मग ना काहीतरी पिक्चर लावून बसायचं आणि बघत-बघत झोपायचं. हे छान वाटतं कधी-कधी असं. तर कामं वगैरे तर रोजचेच असतात आपले ठरलेले. पण कधी-कधी असं फॅमिली सोबत राहिले ना तर छान वाटतं. तर आता बेडरूमची क्लिनिंग आवरल्याच्यानंतर तसं तर बेडरूममध्ये क्लिनिंग करायची काहीच गरज नव्हती. कारण सगळं व्यवस्थित तसंच होतं. फक्त टॉवेल वगैरे अंघोळीची जे काही अंघोळीच्या नंतर वापरली होती साहेबांनी ते सुकायला घातली आणि त्यानंतर मग बेडशीट जे आहे ते एकदा फडकले व्यवस्थित फडकून व्यवस्थित सेट करून आता मी बाहेर आली आहे. तर आता इथे अनुताईला उठवलं तर अनुताईला एक आवाज दिला की अनुताई पटकन उठते. कारण की तिला माहितीच आहे की मम्मी व्हिडिओ वगैरे अचानक बनवत असते. त्यामुळे ना तिला एक आवाज दिला की पटकन उठते आणि जाते बेडरूममध्ये झोपायला. पण वैभवदादाला मात्र भरपूर वेळा आवाज दिला मी. पण थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळं उठायला म्हणलं की मुलांच्या जीवावर येतं. तर आता कसाबसा तरी उठला आहे वैभवदादा आणि आता झोपणार नाही. तो एकदा उठला ना मग त्यानंतर झोपत नाही तो. अनुताई मात्र ना उठते इथून हॉलमधून जाते बेडरूममध्ये पुन्हा झोपून जाते. पण वैभवदादा मात्र आता झोपणार नाही. कारण की त्याला ना शाळेमध्ये पण लवकर जायचं आहे. त्याचे एक्स्ट्रा क्लास चालू आहेत त्यामुळं. म्हणजे रोजच्यापेक्षा जरा लवकरच शाळा आहे. तर आता त्याला उठवलं कसंबसं तर तो गेला आहे ब्रश करायला. झोपणार नाही तो आता. आणि हॉलमध्ये ना मोठी चटई टाकली होती. ही चटई ना आम्ही कधीतरी असं काढतो म्हणजे जेव्हा सगळेजण झोपणार असो किंवा कोणी पाहुणे वगैरे घरात असले तर एवढी मोठी चटई काढतो. कारण की ही चटई ना घडी करायची म्हणली तर खूप अवघड काम आहे. रोजची जी छोटीवाली चटई असते ना ती पटकन असं फोल्ड करता येते. पण ही मोठीवाली चटई फोल्ड करायचं म्हणलं ना तर खूप जड चटई आहे. त्यामुळं ना आम्ही रोज-रोज नाही काढत. असं सगळेजण झोपणार असतील तरच आम्ही ही चटई काढतो. खूप छान चटई आहे. फक्त चटई हातरून जरी झोपलं ना तरी काही वाटत नाही. एवढं मस्त चटई आहे ती. आणि माझी मम्मी तर ना याला खूप छान आहे म्हणत होती. चटई कुठून घेतली? खूप छान आहे असं बोलत होती. कारण पूर्ण जेवढा हॉल आहे ना, पूर्ण हॉलमध्ये ती चटई बसते व्यवस्थित अशी. तर आता हॉलमधलं ना म्हणजे आता तुम्हाला तर दिसलंच असेल की हॉलमध्ये सकाळच्या टायमाला भरपूर पसारा असतो आणि प्रत्येकाच्या घरातच असतं ते. भरपूर पसारा असतो सकाळी-सकाळी. त्यानंतर मग आपली कामं जेव्हा चालू होतात तेव्हा मग हळू आपण घर व्यवस्थित सेट करतो, स्वच्छ करतो. तर आता तसंच 10 ते 15 मिनिटामध्ये मी हॉल पूर्ण क्लीन करून घेणार आहे. तर त्याआधी इथे बघा बाहेरचं वातावरण. आजचं तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवायचं विसरूनच गेली होती मी. कारण सकाळी पहाटेचा व्हिडिओच बनवला नव्हता. त्यामुळं आत्ता ह्या टायमाचं वातावरण बघा. आता जवळ वाजले असतील 7:30 पावणे 8 झाले असतील. त्या टायमाचं हे वातावरण आहे. आणि कधी-कधी ना सकाळच्या टायमामध्ये घरामध्ये ना एवढा पसारा पडलेला असतो, एवढा ढीग लागलेला असतो कामाचा, की ते काम सुरुवात करायचं म्हणलं की जीवावर येतं. ते कामाचा ढीग बघूनच ना ते सुरुवात करायचं म्हणल्यावर नको वाटतं. म्हणजे कधी-कधी होत असेल, प्रत्येकालाच होतं ते. म्हणजे कधी-कधी उत्साहाने काम करतो, तर कधी-कधी जास्ती काम दिसलं की मग खूपच आळस येतो.
आणि जाऊ दे नंतर करता येईल नंतर करता येईल असं आपण विचार करत असतो आणि ते टाळाटाळ करत असतो. पण एवढं मात्र हे की कामाची सुरुवात केल्याशिवाय ते काम म्हणजे सोपं होणार नाही. जेव्हा म्हणजे सुरुवात करण्याच्या अगोदरच फक्त आपल्याला ते काम अवघड वाटतं, पण एकदा अशी कामाची सुरुवात केली आणि कधीही ना कामाची सुरुवात करताना ना एक वेळ ठेवायचा. तर म्हणजे मी तर ना एक 10 ते 15 मिनटामध्ये पूर्ण हॉल क्लीन व्हावा असं मी एक वेळ ठेवते. आणि त्या 15 मिनटाच्या आतमध्येच माझं सगळं काम आवरलं पाहिजे हॉलमधलं, असं एक मनामध्ये ठरवलं आणि कामाला सुरुवात केली ना, तर कामं ना बरोबर टायमावरतीच होतात. आणि बाकी आपण जर असं मनावर घेतलं नाही काम करताना आणि आळस करून बसलो ना, मग ते काम दुपटीने तिपटीने वाढतच असतं. त्यामुळं कामाची सुरुवात जी आहे ती करायची. काम आपोआप होऊन जातात आणि घर जे आहे ते आपलं एकदाशी क्लीन झालं की मग मनामध्ये ना एक वेगळीच खुशी वाटते, वेगळाच आनंद वाटतो. तर आता हॉलची पूर्ण क्लिनिंग झाली, डस्टिंग वगैरे झाली आणि त्यानंतर लादी वगैरे पुसली मी. तर हॉलची लादी पुसताना मी व्हिडिओ नाही केला, तर फक्त बेडरूमची लादी पुसताना व्हिडिओ केला आहे. तर आता पूर्ण घर जे आहे ते पूर्ण नीट आणि क्लीन झालेलं आहे. सकाळच्या टायमामध्ये घर स्वच्छ होणं हे खूप म्हणजे दिवसाची एक चांगली सुरुवात होते. घर जर लवकर स्वच्छ झालं तर आपलं. एकदा करून नक्कीच बघा. कामं पटापट आवरून बघा आणि घर स्वच्छ करून बघा सकाळी लवकरच. तर मनामध्ये बघा किती खुशी वाटते ते. तर अनुताईची चाललेली आहे झोप आणि वैभवदादाचं चाललेलं आहे ब्रश करणं. तर तोपर्यंत माझी इथे साफसफाईची जी काही कामं होती ती आवरली. आता त्यानंतर मी अंघोळ वगैरे करून घेते आणि भेटूया थोड्या वेळाच्या नंतर. तर आता इथे वाजलेले आहेत 9:30, अंदाजे मी सांगते 9:30 वाजले असतील. आणि वैभवदादा शाळेमध्ये गेला त्यानंतर मग मी ना इथे कपडे धुवायला आलेली आहे. तर सकाळी जेव्हा क्लिनिंगची कामं झाली, सगळं कामं झाल्याच्या नंतर मी अंघोळ वगैरे केली. त्यानंतर ना चहा बिस्किट वगैरे खाण्यामध्ये हे ते त्याच्यामध्ये मी वेळ घालवला, कारण की मुलांच्या अंघोळी होणं बाकी होतं. त्यामुळं जोपर्यंत मुलांच्या अंघोळी होत नाहीत तोपर्यंत मग कपडे धुवायला येणार नाही ना, त्यामुळं मग मी तोपर्यंत मग चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि थोडीफार व्हिडिओची एडिटिंग वगैरे केली. ह्या टायमामध्ये ना थोडीशी सुस्ती असते, त्यामुळं व्हिडिओची एडिटिंग जर करत बसलं की डोळे झाकायला चालू होतात माझे तरी. कारण सकाळची वेळ असते त्यामुळं म्हणजे अगोदरच आळस असतो, पहाटे लवकर उठलेलं असतं, त्यामुळं जरा डोळे झाकायला चालू होतात. तर पटकन मी चहा वगैरे पिला. त्यानंतर मग थोडीफार एडिटिंग केली. तोपर्यंत मग वैभवदादाचा पण नाश्ता झाला आणि तो गेला शाळेमध्ये. तर आता तो शाळेमध्ये गेला तर मी आली आहे कपडे धुवायला. तर कपडे पण ना वेळेवरती धुतलं तर सुकतात, नाहीतर ना थोडीफार का होईना थंड राहतातच कपडे. कारण हिवाळ्याचे दिवस चालू आहेत. कडाक्याचं ऊन वगैरे असलं ना तर कपडे मग एकदम कडक सुकतात. पण हिवाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळं ना थोडंफार का होईना थंड असतंच जर उशिरा कपडे धुतले तर. पण 9:30-10च्या अगोदर जर कपडे धुतले ना तर मग कपडे व्यवस्थित असं सुकतात टायमावरती. तर आता इथे कपडे धुवून झालेले आहेत आणि पिळून घेते आता पाण्यामध्ये कपडे. तर पाणी तुम्हाला थोडंसं जरा हे वाटत असेल, पण हे बोरचं पाणी आहे त्यामुळं थोडंसं एकदम क्लीन दिसत नाही पाणी. थोडंसं काय म्हणा गढूळ दिसतंच पाणी बोरचं असल्यामुळे. तर आता इथे म्हणजे 24 तास पाणी आहे आमच्या इथे, पण बोरचं पाणी आहे त्यामुळं थोडंसं गढूळ दिसतंय. तर आता इथे कपडे सगळे धुवून झालेले आहेत आणि आज ना मी बेडशीट पण धुवून टाकली. सकाळी मी ते बेडशीट सेट केली होती, पण नंतर ना माझंच मन केलं नाही की आता 3-4 दिवस झालेत बेडशीट तेच एकच टाकून. त्यामुळं मग म्हणलं करावं चेंज, किती वेळ लागतो धुवायला आणि सुकून जाईल वेळेवरती. त्यामुळं मग मी ना सेट केलेलं जे बेडशीट होतं ते वापस काढलं आणि धुवून टाकलं. तर आता इथे झालेली आहेत माझी कपडे. आणि कपडे हे महत्त्वाचं काम असतं सगळ्यात. कपडे सुकणं आणि कपडे वेळेवरती धुणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. बाकीची कामं थोडीफार इकडे तिकडे झाली तरी चालतात. तर त्यानंतर ना मी दुपारचा वगैरे व्हिडिओ काही शूट केला नाही. तर आता वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत 5:45. तर इथे मी निघाली आहे वैभवदादाचा चष्मा घेऊन यायचा आहे अंबरनाथला. त्या दिवशी नाही का
अनुष्का मी तिकडे नेरळला गेलो होतो आणि वैभवदादा आणि त्याचे पप्पा अंबरनाथला गेले होते ते चष्मा बनवायला टाकण्यासाठी. कारण की ते गंगारचं दुकान जे आहे ते तिकडेच आहे ना, अंबरनाथलाच फक्त. त्यामुळं मग तिकडे गेले होते तेवढ्या लांब. तर आता चष्मा आणायचं बाकी होतं काम. तर आता उद्यापासून साहेबांना अजिबात वेळ भेटणार नाही, कारण की त्यांना ओव्हरटाईम करावा लागणार आहे उद्यापासून रोजचा. त्यामुळं मग साहेब बोलले की आपण आजच जाऊया, कारण की आज थोडंसं लवकर आले होते ते त्यामुळं. तर मग मी गेले अंबरनाथला चष्मा आणायला आणि माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग अजिबात नव्हती. त्यामुळं ना मग मी माझा मोबाईल घरातच ठेवून गेले आणि मग त्यानंतर मग अनुताईने माझा हा पुढचा व्हिडिओ जो आहे तो तिने शूट केला. तर तिने बाकीची सगळी कामं आवरली घरातली. तर मी आपलं स्वयंपाक करत होते. मला काही माहिती पण नव्हतं की जायचं आहे म्हणून तिकडे. पण साहेबांचा अचानक फोन आला आणि ते बोलले की चल लवकर मी आलो आहे, तर पटकन चष्मा घेऊन येऊ असं बोलले. त्यामुळं मग मी गेले डायरेक्टली आणि त्यानंतर मग आता अनुताई करणार आहे घरातली सगळी कामं. तर जसं जसं मी कामं करत असते रोजच्या दिवसामध्ये ती बघत असते ना, त्यामुळं तिने पण तसं तसंच कामं करायला सुरुवात केली आहे. हळूहळू म्हणजे मुलं ना आपलंच बघून शिकत असतात. आपण जसं वागू, आपण जसं वर्तन करू तसंच मुलं आपलं बघूनच शिकत असतात, आपलाच आदर्श घेत असतात. त्यामुळं आपली वर्तणूक ना नेहमी चांगली असावी हे मला तर वाटतं. तर मी माझं काम जे आहे ते क्लिअर करत असते. त्यामुळं अनुताई पण हळूहळू ती पण तसाच प्रयत्न करते. घरातली पण कामं करते, अभ्यास पण करते आणि सगळ्या जबाबदाऱ्या उचलते ती पण. तर आता मी तर विचार केला होता की आता व्हिडिओ जेवढा सकाळी बनवला होता तेवढाच पुरेसा आहे. त्याच्यानंतर ना काय बनवला नाही, तर सोडून दे विषय असं म्हणून मी विचार केले होते. पण अनुताईने जे काही कामं केली त्या सगळ्या कामांचा तिने इथे व्हिडिओ बनवलेला आहे. तर सगळ्यात अगोदर तिने ना हे सुकलेले कपडे जे आहेत ते कपडे काढून घड्या करायला सुरुवात केलेली आहे. तर कपडे हेच मेन म्हणजे घरामध्ये ना घर खराब दिसण्याचं कारण जागोजागी पडणारे कपडे. कपडे जर म्हणजे जागोजागी पडले ना, व्यवस्थित आपण सेट केले नाहीत, तर मग घर जे आहे ते घाण दिसतं. घर जास्ती घाण होण्यासाठी 70% जबाबदार कपडेच असतात. इकडे तिकडे पडलेले टॉवेल किंवा रुमाल किंवा सॉक्स हेच दिसतं घाण ना घरामध्ये. तर आता कपड्यांच्या घड्या घालून तिने कपाटामध्ये ठेवले आणि बाकी फक्त साहेबांचे कपडे ना स्टँडवरती ठेवत असते ती, कारण की त्यांना पहाटे लवकर जायचं असतं. त्यामुळं डोळ्यासमोर सगळं असलं तर ते बरं वाटतं. तर रुमाल वगैरे जे काही आहे ते पटापट ती ना स्टँडवरतीच ठेवून देते, फक्त तिच्या पप्पाचेच कपडे. बाकी आमचे सगळ्यांचे कपडे जे आहेत ते कपाटामध्ये म्हणजे घड्या करून ठेवून दिले तिने. तर आता एक झालं की एक कामं ती करत होती. जसं स्टेप बाय स्टेप मी करते तशीच ती कामं करत होती. तर कपड्यांच्या घड्या वगैरे करून झाल्याच्या नंतर ती आता इथे पूर्ण घराला व्यवस्थित असा झाडू मारून घेणार आहे. आणि पूर्ण घर स्वच्छ केल्याच्यानंतर तिने आता इथे पिण्याच्या पाण्याच्या 2 बॉटल फक्त भरून ठेवलेल्या आहेत फ्रीजमध्ये. तर फक्त तिच्या पप्पासाठीच थंड पाणी लागतं, बाकी कोणीच थंड पाणी पित नाही. त्यामुळं फक्त 2च बॉटल भरून ठेवल्या. आणि त्यानंतर मग तिने ना इथे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर सगळं अगोदर क्लिनिंगची कामं वगैरे उरकली, किचन साफ केलं. त्यानंतर ना सगळी छोटी मोठी कामं केल्याच्यानंतर आता इथे स्वयंपाक करणार आहे ते. तर अशा प्रकारे माझा राहिलेला अपूर्ण व्हिडिओ अनुताईने पूर्ण केला. तर मी म्हणजे आळस घेऊन बसली होती. म्हणजे सकाळी जेवढा व्हिडिओ केला तेवढाच केला. त्यानंतर दुपारी पण काही शूट वगैरे केलं नाही आणि संध्याकाळी तर डायरेक्ट मी बाहेर गेली आणि फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळं मी बाहेरचा पण काही व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता. पण अनुताईने मात्र हे जे काही व्हिडिओ क्लिप वगैरे घेतलेले आहेत ते माझ्या उपयोगाला पडले. तर आळस घेऊन बसले होते. कधी कधी आळस येतो असं, म्हणजे रोजच व्हिडिओ बनवायचे, रोज एडिट करायचे हे ते ना कंटाळा येतो कुठंतरी. तर कधी कधी होतं तसं.
पण अनुताईची हेल्प झाली फार मोठी मला. अनुताईमुळे एक व्हिडिओ कंप्लीट झाला. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो इथपर्यंतच होता. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.